जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. तर कशात मित्रांनो, मी आहे तुमचा आपला मराठी माणूस ओम शिंदे. तर परत एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये. तर आजची आपली व्हिडिओ एक खूप छोटी आणि एक महत्त्वाची व्हिडिओ राहणार आहे. जसं तुम्हाला टायटल आणि थंबनेलवरून कळालंच असेल की मी आज कोणत्या टॉपिकवरती बोलणार आहे आणि नक्की काय विषय आहे. तर मला पहिलं हे क्लिअर करायचं आहे की कालचा माझा जो चॅलेंज आहे ते मी कंप्लीट केलंय. पण जो इंट्रो आत्ता तुम्हाला इथं दिसतोय, हा इंट्रो मी एडिट करताना खूप सारे मला जुने माझे ब्लॉग डाउनलोड करावे लागले, ते मी डिलीट केले. आणि मला एक सवय, मी व्हिडिओ डिलीट केले का मी रिसेंटली मधून पण लगेच डिलीट मारतो. त्यामुळं मग माझ्या मिस्टेकमुळं ते सगळे व्हिडिओ पण डिलीट झाले, कालचे जोर चॅलेंजचे आणि ब्लॉग पण. त्यामुळं असं कोणी समजू नका की माझं जोर चॅलेंज तुटलंय किंवा काय झालंय. हा, आणि माझं जोर चॅलेंज तुम्हाला इंस्टाग्रामवरती आणि डिस्क्रिप्शनमध्ये माझ्या शॉर्ट्स चॅनलची लिंक आहे, त्यावरती तुम्हाला बघायला भेटेल. तर आजचा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे. जसं तुम्ही जर सोशल मीडियावरती प्रॉपरली ॲक्टिव्ह असाल तर तुम्हाला माहीत असेल की आत्ताच काही दिवसांपूर्वी आपल्या अक्षताताई यांच्यासोबत एक घटना झाली. की ती घटना अशी होती की त्यांचं घरी थोडं काही घरातले विषय असतात, थोडं भांडण वगैरे झालं किंवा थोडे काही घरातले प्रॉब्लेम असतात. तर हे प्रॉब्लेम त्यांच्या घरात झाले. तर त्यांचं डोकं संतापलेलं होतं. त्याच्यातून शांती भेटण्यासाठी ते आपल्या मंदिरात गेले. तर त्या मंदिरात गेले तर त्या मंदिरामध्ये असा किस्सा झाला की तिथले दोन जे पुजारी होते तर त्यांना आय थिंक चहामध्ये का पाण्यामध्ये काहीतरी हे एक झोपेची गोळी देऊन, म्हणजे झोपेचं औषध देऊन किंवा बेशुद्धीचं औषध देऊन जे काय आहे ते त्यांना बेशुद्ध गेलं, म्हणजे ते शुद्धीच्या बाहेर गेले, बेशुद्ध झाले. त्यानंतर त्यांच्यावरती असे अत्याचार झालेत, म्हणजे आता जे मी असे बोलू नाही शकत. त्यांच्या जे प्रायव्हेट पार्ट आहेत तिथं सुद्धा म्हणजे बरेच अत्याचार करून त्यांच्या डोक्यावरती दगड फोडून त्यांना खाली फेकून दिलं झाले. तर हीच गोष्ट कुठे रिकवर झाली नव्हती किंवा ह्याच गोष्टीला कुठे टाइम गेला नव्हता, तर आपल्यासमोर परत एक नवीन घटना झाली की आपली जी यशश्री शिंदे म्हणून ताई आहे तर तिच्यावरती परत अत्याचार झाला. तो एक मुस्लिम व्यक्ती होता. म्हणजे जे बोलतात ना की लव्ह जिहाद हे सगळं खोटं आहे, हे तर मित्रांनो हे खोटं नाहीये, हे खरं आहे. याच्यावरती तुम्ही लक्ष द्या. हे आत्ता आपण गावाकडे राहतो, गावाच्या साईडला राहतो, इथे हे प्रमाण कमी आहे, पण हे प्रमाण वाढायला इथं टाइम नाही लागणार जर आपण ह्या गोष्टीवरती लक्ष नाही दिलं तर. त्यामुळे सिटीमध्ये ह्याचं प्रमाण जास्त आहे आणि हे लव्ह जिहादीमुळे भरपूर काही गोष्टी होतात. पण फक्त दुसऱ्यांना बोलून पण काही फायदा नाही. आपली लोक पण काही लय धडाची आणि लय लायकीची नाहीयेत. जसं अक्षताताईंसोबत झालं, जे आपल्या मंदिरात पंडित म्हणजे जे पुजारी होते त्यांनी लोकांनीच असे अत्याचार केले आपले अक्षताताईवरती. म्हणजे एक पर्टिक्युलरली आपला कोणा त्या रिलिजनवरती किंवा कोणावरती हेट नाहीये, आपला हेट आहे त्या वाईट लोकांवरती. म्हणजे ह्या ज्या काही गोष्टी होतात त्या फक्त वाईट लोकांमुळे होत आहे, ना की कोणत्या रिलिजनमुळं किंवा कायमुळं. पण हा, लव्ह जिहाद हे खरे आहे, कारण की 90%, 90 to 95% लव्ह जिहादमुळेच हे सगळे किस्से होतात. आणि फक्त आपल्यातच नाही तर एक मुस्लिम फॅमिली आहे ज्याची व्हिडिओ तुम्हाला इथं दिसेलच की एक मुलगी आहे, तिच्या बरोबर पण एक रेप झालाय. त्यामध्ये तिची आई आय थिंक त्यांनी सांगितलंय की समोर म्हणजे एक नेबरच आहे त्यांचा, एक मुलगा राहत होता की तिच्यावरती लक्ष ठेवून होता तो आणि त्याने तो रेप केलाय. तर त्यांनी हे मेन्शन नाही केलंय त्याच्यात की त्याची रिलीजन काय होती, पण ती जी मुलगी होती ती मुस्लिम लड़का था, वो लड़का उसका पीछे पड़ी रहती थी, तो लड़की उसको नहीं चाहती थी, इसीलिए लड़की कभी हमको बताया नहीं. तो लड़की, मैं घर में खाना बना रही थी, लड़की गई थी ऊपर कपड़ा चेंज. म्हणजे फक्त आपल्या हिंदू मुलींवरतीच नाही तर ह्या मुस्लिम मुलींवरती पण अशा घटना होतात. जसं आपले छत्रपती श्री शिवाजी महाराजांची शिकवण आहे, परस्त्री माते समान. तर ही शिकवण आपण कधी विसरायची नाही. स्त्री कोणती पण असू दे, पण ती आपली माता आहे. त्यामुळं ह्या गोष्टींना अवॉइड करण्यासाठी काय करायचं, तर मेन गोष्ट म्हणजे जेव्हा अक्षताताईचा विषय झाला, म्हणजे जे तुम्हाला गुन्हेगार भेटतील, तर पहिली गोष्ट म्हणजे जर पोलीस खातं जर काही करू शकलं नाही तर त्या लोकांना पब्लिककडे सोपवा. पब्लिक बघून घेईल एक. तर ह्या ज्या गोष्टी होतात तर ह्या गोष्टींवरती सोल्युशन एकच आहे की यांना कायदेशीर कारवाई यांच्यावरती झाली पाहिजे, यांच्यावरती केस दाखल झाली पाहिजे. माझं तर म्हणणं असं की यांचा जागेवरती एन्काउंटर केला पाहिजे. जसं की जर असे अपराध होतात तर ते अपराधी त्यांना शोधा, त्यांना सापडा आणि भेटल्यानंतर त्यांना डायरेक्ट मृत्यू
बस संपला विषय. त्यांना डायरेक्ट मरण आलं पाहिजे. म्हणजे थोडक्यात त्यांचं एन्काउंटर करा, त्यांना फाशी द्या, काही पण करा. गोष्ट लक्षात ठेवा, जो व्यक्ती गोहत्या करत किंवा जो व्यक्ती रेप करत त्याला मरण हे झालंच पाहिजे, त्याला फाशी ही झालीच पाहिजे. यांनी काय होईल तर ही गोष्ट केल्याने किंवा त्यांना फाशी दिल्याने काय होईल की नेक्स्ट टाइमला जर दुसरं कोणी व्यक्ती ती गोष्ट करायचा प्रयत्न करेल किंवा ती गोष्ट करण्याचा त्याच्या मनात विचार जरी येईल तरी तो 1000 वेळा विचार करेल की भाई की याचा परिणाम काय. तर मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की ह्या गोष्टींवरती लक्ष द्या. आणि याच्यावरती व्हिडिओ बनवायचं कारण एवढंच की आपण आवाज याच्यावरती उठवला पाहिजे. आपण आवाज नाही उठवायचा तर कोणी उठवायचा, कारण की ह्या गोष्टी दाबल्या गेल्या जातात. बाकीच्या गोष्टी सोशल मीडियावरती व्हायरल होतात, पण ज्या गोष्टी सोशल मीडियावरती दाखवायच्या त्या गोष्टी सोशल मीडियावरती कधीच येते नाही. त्यामुळं जरा ह्या गोष्टींना हे भेटलं पाहिजे की लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजे की काय काय गोष्टी होतात ते काय काय गोष्टी नाही. तर ह्या गोष्टींवरती लक्ष द्या. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की त्यांना पूर्ण डायरेक्ट मरण म्हणजे मरणच आलं पाहिजे, त्यांना फाशी म्हणजे फाशीच भेटली पाहिजे. त्याशिवाय ह्या गोष्टी थांबणार नाही. आणि ह्या गोष्टी आपल्याला थांबवायच्या असेल तर हे एक लास्ट सोल्युशन आहे. तर एवढंच. आणि मी भरपूर दिवस झाले मी म्हणतोय की मी विशालगडाबद्दल बोलेन, पण मला काय थोडंफार म्हणजे थोडं कामांच्या याच्यामुळं आणि तो पर्सनल विषय माझा. पण एवढंच की जे विशालगडावरचं अतिक्रमण होतं ते काढण्यात आले. म्हणजे त्याला बरेच दिवस झाले की 14 तारखेला ते सगळे जमा झाले, आंदोलन झालं एक तिथं आपल्या विशालगडावरती आणि ते हे अतिक्रमण काढण्यात आलं. ती खूप चांगली गोष्ट झाली. आपण कोणाचे घर उद्ध्वस्त नाही करत आहे. तुम्ही विचार करा की काही लोक क्वेश्चन करतात याच्यावरती की तुम्ही त्यांचं घर उद्ध्वस्त केलं, त्यांचं राहणीमान उद्ध्वस्त केलं. पण एक गोष्ट विचार करा, जर आपल्या घरात ते येऊन राहतात ते आपलं त्याच्यावरती काही विषय नाहीये. जर दुसरं कोणतं ठिकाण असतं आपण काय बोलले नसतं. पण आपल्या महाराजांच्या गडकिल्ल्यांची एक वास्तू येते आपली, ती जागृत राहिली पाहिजे. येणाऱ्या आमच्या पिढीला आम्ही काय दाखवणार की हे आमचे महाराजांचे गडकिल्ले का लोकांच्या इथं मस्जिदीन ते. त्यामुळं हे अतिक्रमण काढणं खूप गरजेचं होतं. आणि असं नाही की आम्ही त्यांच्या जागेमध्ये जाऊन ते त्यांना हटवतोय, ते आमच्या जागेमध्ये आले तेव्हा आम्ही त्यांना काढतोय. आता तुम्ही म्हणशाल की मी आमचं तुमचं करतोय, आमचं तुमचं काहीच नाही भावांनो. आता तुम्ही असं पण म्हणशाल की मी 2 तोंडी बोलतोय, तर असं नाहीये. महाराजांची शिकवण आहे सर्व धर्म समभाव. पण ह्या गोष्टींवरती कधी जे आपले 80% वाईट मुसलमान आहेत आणि 20% चांगले मुसलमान आहेत, तर हे जे 20% चांगले आहेत ना हे 80 मुळे खराब होतात ते. किंवा कोणती पण रिलीजन धरा तुम्ही, असं नाही म्हणत की ते वाईट आणि आम्ही लय चांगले. आपले हिंदू धर्मामध्ये किती चांगले लोक आहेत. जसं मी लास्ट टाइम पण व्हिडिओमध्ये बोललो होतं की गोहत्या करणारे तर भरपूरच आहेत, पण त्यांना आपली गोमाती देणारे आपलीच लोक आहेत ना, त्यामुळे तो गोहत्या होती ना. मग ह्या गोष्टीकडे पहिले आपल्या लोकांना सुधारवलं पाहिजे आणि मग त्यांच्याकडे गेले पाहिजे. माझं हे म्हणणं आहे, बाकी काहीच विषय नाहीये. त्याच्यामुळं की त्यांना नाव ठेवण्याच्या आधी ना आपण सुधरा मग त्यांना नावं ठेवा. त्यामुळं आपल्या महाराजांची शिकवण धरून चालायची. कारण की याच्यावरती बरेच काही काही क्रिएटर आहेत महाराजांचे वगैरे. म्हणजे असं मी काय पर्टिक्युलरली कोणाचा व्हिडिओ बघितला म्हणून नाही बोलते की जस्ट म्हणजे रील स्क्रोल करताना पण भेटतातच की त्यांचं असं म्हणणं आहे की सर्व धर्म समभाव. हे महाराज असं कधीच म्हटले नाही किंवा काय. जे काही असो, आपला भारत देश आहे, भारत देशामध्ये सगळ्यांनी एकत्र राहा, आनंदाने राहा आणि सगळे एकदम खुशीत राहा. पण जो हिंदू धर्माच्या वाकड्यात घुसणार, आपण भाई त्याच्या वाकड्यात घुसणार. मी असं म्हणत नाही की माझा धर्म लय मोठा त्यांचा बारीक, प्रत्येकाला आपापला धर्म मोठाच वाटणार. पण हा सगळ्यांना हे मानावं लागेल की हिंदू धर्म सत्य ही सनातन आहे. त्यामुळं हिंदू धर्माला कोणी काही बोलू नका, आम्ही त्यांना त्यांच्या धर्माला काही बोलणार नाही. आणि बाकी काही नाही, इतकंच सांगतो की ह्या गोष्टींवरती लक्ष द्या आणि थोडं ही व्हिडिओ व्हायरल करा, व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून हा जो संदेश आहे तो सगळ्यांपर्यंत पोहोचेल. भावांनो, आपला हिंदू धर्म खूप म्हणजे खूप संकटात आहे. आत्ताच माझ्यासमोर एक जस्ट आहे ना एक व्हिडिओ आली आहे की मुंबईमधल्या धारावी शहरामध्ये बजरंग दलातला आपला जो एक कार्यकर्ता आहे त्याची एक जिहाद्यांनी रोडवरती हत्या केलेली आहे. त्याची व्हिडिओ तुम्हाला इथे स्क्रीनवरती दिसत असेल तर तुम्ही म्हणशाल मी इतका हायपर का झालोय, मी अचानक इतकं शांत बोलत होतो आणि इतका हायपर का झालोय. तर जस्ट माझ्याकडे ही व्हिडिओ आली आहे आणि ही व्हिडिओ बघितल्यानंतर माझं ना रक्त तळमस्तकात गेलेलं आहे की भाई महाराजांची शिकवणी मान्य आहे की सर्व धर्म समभाव, पण हे काय चाललंय, हे हिंदूंचं काय हाल होता. ते काही दिवसांनी ज्या धर्मामुळं आज हा देश उभा आहे, ह्या देशाला अस्तित्व आहे, तर धर्मच राहणार नाही. जर हा धर्मच नाही राहिला तर ह्या देशाचा फायदाच काय. हा
सांगा ना तुम्ही, ह्या देशाचा फायदा काय? जस्ट माझ्याकडे माझ्या मित्रांनी मला ती व्हिडिओ पाठवली, माझ्याकडे ती व्हिडिओ आली, ती व्हिडिओ बघितल्यानंतर आहे ना अक्षरशः मला राग इतका येतोय ना की भाई काही चाललंय काय? आपण म्हणतो सर्व धर्म समभाव, बरोबर आहे, आपल्या महाराजांची शिकवण ती आपण कधी विसरणार नाही, ती शिकवण आपण कधीच सोडणार नाही. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, जे आमच्या वाकड्यात जाणार आम्ही त्यांना सोडल्याशिवाय राहणार नाही. त्यांना पार त्यांचे एवढे हाल करणार. आणि काय चाललंय रस्त्यावरती, व्हिडिओ तुम्ही बघताय तुमच्या डोळ्यासमोर, रस्त्यावरती एवढी लोक आहेत का त्याच्यातलं कोणी हिंदू नसेल किंवा एखादा जण, याला रिलीजन कोणती असू दे, एखादा जण एखाद्याला मारतोय, त्याचा मर्डर करतोय आणि भाई लोक उभे राहतात, ते बघतात, ते काही चाललंय काय? तुम्हाला ही गोष्ट जर तुम्ही गावाकडून बघत असाल तर तुम्हाला ही गोष्ट नॉर्मल वाटेल, किंवा जे पालक असतील किंवा जे मोठे माझ्या वयाने खूप मोठे असतील, वडीलधारे असतील, ते जर ही व्हिडिओ बघत असतील तर त्यांना वाटेल की हा काय बोलतोय आणि मी असं काय बोलतोय, म्हणजे इतकं यांनी का बोलतोय? कारण की हे गाव आहे भावांनो, हे गाव आहे, ह्या गावाकडे ह्या गोष्टी कमी आहेत, पण सिटीमध्ये ह्या गोष्टी खूप म्हणजे खूप आहेत. ह्या गोष्टींकडे आपल्या हिंदू लोकांनी लक्ष दिलंच पाहिजे. ह्या गोष्टीवरती लवकरच काही ना काहीतरी झालं पाहिजे. आणि पोलीस खात्यामधले, मी गव्हर्नमेंटला नाव नाही ठेवत ना, मी पोलीस खात्याला नाव ठेवतो, कारण की ज्याची त्याची ड्युटी आहे, जे काय आहे. पण काय झालंय, पोलीस खातं झोपलंय. रस्त्यावरती असे मर्डर करतात ते लोक, रस्त्यावरती मर्डर करतात, रस्त्यावरती मर्डर होतात. ते रिलीजन कोणती असू दे, मर्डर होतात ते, त्याला महत्व आहे. काय पोलीस झोपले? काही चाललंय भावांनो, खूप चुकीचं होतंय. सरकारने या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. जसं मी लास्ट व्हिडिओमध्ये सुद्धा बोललो होतो, सरकार कोणतंही असू द्या, गव्हर्नमेंट कोणतंही असू द्या, पण ज्याच्याकडे पॉवर आहे त्यांनी ह्या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे. गौशाळा झाली पाहिजे, हिंदू समाज वाचला पाहिजे. तुम्ही विचार करा. आणि तो असा ऐरागैरा हिंदू नव्हता, बजरंग दलाचा आपला कार्यकर्ता होता तो, बजरंग दलाचा सदस्य होता. बजरंग दलाच्या सदस्यांसोबत असं होतंय तर बाकीच्या हिंदू समाजाने काय करावं? ह्या गोष्टींवरती लवकरात लवकर लक्ष द्या. आणि ही व्हिडिओ तुम्हाला जेवढे शेअर करता येईल तेवढे शेअर करा. आणि जय श्रीराम बोलायच्या आधी जय शिवराय बोलायला विसरू नका, कारण की आज त्या जय शिवरायमुळे, आज त्या छत्रपती श्री शिवाजी महाराजांमुळे आपल्या देवाऱ्यात देव आणि घरात तुळस आणि आपलं राम मंदिर आज उभं राहिले. त्याचं कारण म्हणजे फक्त आपले छत्रपती श्री शिवाजी महाराज आहे, कारण की ते होते म्हणून आज आपला हिंदू धर्म टिकून राहिला. बाकी काही नाही. मग आजचा व्हिडिओ मी इथं सेंड करतो. व्हिडिओ भरपूर शेअर करा आणि आवडल्यास कमेंट सुद्धा करा. मग आजचा मी व्हिडिओ इथं सेंड करतो. दॅट्स इट फॉर टुडे. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, जय श्रीराम.